श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1630 ते 1640. अभंग. धरी येले सोंगे येणे अवघी पांडुरंगे, ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तिरी. अंतर्व्यापी बाही दांडोळीता कोठे नाही, योग यागतपी ज्या कारणे दान जपे. दिले नेदी जती भोग सकळ ज्या होती, अवघी लीला पाहे तुका म्हणे दासास आहे. अर्थ. पांडुरंगाने अनेक प्रकारची सोंगे संपादन केली आहेत आणि तेच ब्रह्म चंद्रभागेच्या तीरी विटेवर उभे आहे आणि तेच ब्रह्म सर्वांच्या अंतरंगात व बाह्यरंगात व्यापलेले आहे आणि त्याचा शोध घ्यायला गेले तर तो सापडत नाही. ज्याच्यासाठी योग, याग, तप, दान, जप इत्यादी साधने केली जातात व कोणी त्याला कोणत्याही प्रकारचे भोग दिले किंवा नाही दिले तरी ते भोग तो भोगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, जगाची प्रलय, उत्पत्ती आणि स्थिती ही ज्याची लीला आहे तोच भक्तांनाही सहाय्य करतो, हीच त्याची लीला आहे. अभंग. ज्याचे गर्जता पवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसास आहे जो 18 जना. चिंतिता जयासी भुक्तिमुक्ती कामारी दासी, वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. अर्थ. ज्याचे पोवाडे गर्जून केले असता कळी काळ देखील शांत बसतो, तो दुसरा तिसरा कोणीही नसून पंढरीराया आहे. आणि याच्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराणांना तुम्ही विचारून पहा. त्याचे चिंतन केल्यावर भक्ती व मुक्ती या काम करणाऱ्या दासी होतात. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा पांडुरंग आहे, त्याचे नाव जरी घेतले तरी वैकुंठ प्राप्त होते. अभंग. ज्याचे गर्जता पवाडे श्रुतीशास्त्रा मौन पडे, तेथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. शिनला सहस्त्र तोंडे शेषफणी ऐसे धेंडे, तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरेशाई. अर्थ. या हरीच्या कीर्तीचे वर्णन करत असताना श्रुती आणि शास्त्र देखील मुके झाले. मग तुमची कीर्ती वर्णन करण्याकरता माझी वाचा किती पुरी पडणार आहे देवा. हजारो तोंड असणारा शेष देखील या हरीची कीर्ती वर्णन करता करता थकून गेला. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या हरीची कीर्ती लिहायला जरी गेलो तरी पृथ्वी एवढा कागद घेतला आणि समुद्रा एवढी शाई जरी घेतली तरी ती कमी पडते. देव राखे तया मारेल कोण, न मोडे काटा हिंडता वन. न जळे न बुडे नवे काही, विष तेही अमृत पाही. न चुके वाट न फडे फंदी, नवे कधी यमबाधा. तुका म्हणे नारायणा येता गोळ्या वारी बाण. अर्थ. ज्याचे रक्षण साक्षात देव करतो त्याला कोण मारू शकेल. एवढेच नाही तर तो रानावनात अनवाणी जरी फिरला तरी त्याला एक काटा देखील मोडणार नाही. त्याला अग्नीत जरी जाळले तरी जळणार नाही. पाण्यात बुडवले तरी बुडणार नाही. त्याला काहीच होत नाही. एवढेच काय, पण त्याला विष जरी दिले तर त्या विषाचे अमृत होते. तो कधीही परमार्थाची वाट चुकत नाही. तो कधीही अडचणीत सापडत नाही आणि यमबाधा तर त्याला कधीच बाधत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यावर कितीही गोळ्या किंवा बाणांचा वर्षाव झाला तरी नारायण त्याचे रक्षण करतोच. भंग. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सुखया लावी येला. दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहो केले पाप पुण्य. पतित पावन ब्रीदे चराचर, पातकी अपार उद्धारिले. तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पावे आता. अर्थ. हे द्वारकेच्या राया, माझ्या सख्या, तू कोठे गुंतला आहेस. मला भेट देण्यासाठी तू इतका वेळ का लावला आहेस. देवा, तुझे ब्रीद म्हणजे दीनानाथ आहे, म्हणजे दीनांचा नाथ आहे. दीनांचा तू उद्धार करतोस. तुझ्या दीनानाथ या ब्रीदाचा तूच सांभाळ कर. हे ब्रीद तुझेच आहे.
त्यामुळे मला भेट देण्यासाठी माझे पाप आणि पुण्य पाहू नकोस. देवा, साऱ्या चराचरामध्ये तुझेच पतित पावन हे ब्रीद प्रसिद्ध आहे आणि तू अनेक पातकी लोकांचा आजपर्यंत उद्धार केला आहेस. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, देवा, द्रौपदीच्या हाकेला तू जसा धावून गेलास त्याचप्रमाणे माझ्या मदतीला तू धावून यावे. अभंग. कोठे गुंतलासी कोणाच्या धावया, आली देवराया निद्रा तुझ. कोठे गुंतलासी भक्ती प्रेम सुखे, न सुटती मुखे गोपिकांची. काय पडिले तुझ कोणाचे संकट, दुरी पंथ वाट न चलवे. काय माझे तुझ गुणदोष दिसती, म्हणून श्रीपती कोपलासी. काय झाले सांग माझी या कपाळा, उरला जीव डोळा तुका म्हणे. हे देवराया, तू कुठे गुंतला आहेस? कोणाच्या मदतीला तर तू धावून गेला नाही ना? किंवा तुला निद्रा तर आलेली नाही ना? अरे देवा, तू नक्की कुठे गुंतलेला आहे? तू गोपी सुखात गुंतला नाही ना? कारण गोपींचे मुख तू एकदा का पाहिले तर ते तुला काही सुटतच नाही. अरे देवा, तुझ्या कोणत्या भक्तावर संकट आले नाही ना? कारण मग तू त्यांचे संकट निवारण करण्यास गेला असशील, किंवा माझ्याकडे येण्याचा मार्ग दूर आहे त्यामुळे तू मला भेट देण्यास येत नाही. हे लक्ष्मीपते, माझे काही अपराध तुला दिसून आले आहे काय, म्हणून तू असा माझ्यावर रागवला आहेस? तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, माझ्या भाग्यात जे आहे ते तुम्ही मला सांगा. माझी तुमची भेट केव्हा होईल ते सांगा. मी तुमची वाट डोळ्यात प्राण ओतून पाहत आहे देवा. अभंग. परस्त्री ते म्हणता माता, चित्त लाजवी ते चित्ता. काय बोलोनी या तोंडे, म्हणा माझी कान कोडे. धर्मधारिष्ट गोष्टी सांगे, उष्ट्या हाते नडवी काग. जे जे कर्म वसे अंगी, ते ते आठवी प्रसंगी. बोले तैसा चाले, तुका म्हणे तो अमोल. अर्थ. काही पापी लोक असे आहेत की परस्त्रीला माता म्हणताना त्यांचे चित्त लाजते. परस्त्रीला माता, मातेप्रमाणे समजा असे तो त्याच्या तोंडाने सांगतो, परंतु सांगताना मात्र त्याच्या अंतःकरणातील कानावर हात असतो. धर्म आणि धारिष्ट लोकांना सांगत असतो, पण स्वतःच्या उष्ट्या हाताने देखील तो कावळ्याला उडवीत नाही. जो जसे कर्म करत असतो तसे प्रसंगानुसार त्याला ते कर्म आठवत असते. तुकाराम महाराज म्हणतात, जो जसे बोलतो त्याप्रमाणे आचरण करतो तो मनुष्य अमोल आहे, तसेच अनमोलही आहे. अभंग. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. जाईल पतना यासी संदेह नाही, साक्ष आहे काही सांगतो ते. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. तुका म्हणे आता सांभाळा रे पुढे, अंतरीचे कुडे देईल दुःख. अर्थ. असत्य वचन केव्हाही बोलू नये. त्याचा दुसऱ्याला लाभ होत असेल तरीही बोलू नये. एवढेच काय, लग्न जुळून आणण्याचा परोपकार घडत असेल तरीही खोटे बोलू नये. जो कोणी खोटे बोलल तो पतनास जाईल, हे सत्य आहे व याला साक्ष देखील आहे. मागे झालेली एक कथा मी सांगत आहे, ती तुम्ही ऐका. एकदा असे झाले की युद्ध चालू होते. त्यावेळेला अश्वत्थामा मेला असे जोरात म्हण, व तो मनुष्य आहे की हत्ती आहे असे हळूहळू बोल, असे स्वतः भगवंत श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितले व धर्मराजाने देखील तसेच केले. पण ज्यावेळी धर्मराजा स्वर्गात जात होता त्यावेळी त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोकांनो, तुम्ही आता तरी सावध व्हा, खोटे बोलू नका. तुम्ही जर खोटं बोलला तर तुम्ही खोटे बोलण्याची भावना शेवटी दुःख देईल.